नमस्कार बालमित्रांनो, आज आपण जोडाक्षरांची ओळख या शब्दाविषयी गप्पा मारणार आहोत. आपण दरवेळेसप्रमाणे शब्दाची फोड करत असतो, तसेच आपण ह्या शब्दांची पण फोड करणार आहोत, कारण यामध्ये छोटे शब्द अर्थपूर्ण आहेत आणि अर्थपूर्ण शब्दांचा एक शब्द झालेला आहे, हो की नाही. बघा, पहिला आहे जोडाक्षरांची ओळख. बघूया किती शब्द आहेत ह्याच्यात की जे अर्थपूर्ण तुकडे पडलेले आहेत. जोड अक्षरांची, हो की नाही. जोड म्हणजे काय? जोड देणे. दोन सारखे तुकडे एकाला एक जोडणे. अजून सारखे तुकडे असं होतंय का? याचा अर्थ सारखे पण असू शकतात आणि वेगळे पण असू शकतात, है की नाही. जोडाक्षरांची ओळख. अक्षराला एखाद्या अक्षराला एका अक्षराची जोड देणे म्हणजे जोडाक्षर. मग डबल अक्षरांची ओळख असं का दिलं नाही असं वाटेल की नाही तुम्हाला? बघूया बरं का दिलं नाही ते. आणि ओळख हे तर माहितीच आहे की ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नसते ती जाणून घेणे म्हणजे ओळख. बघूया, वाचा बरं हा शब्द. कोणी वाचला बरं? जयाला. कोणी वाचला? मी वाचून दाखवते. जाला. म्हणा जाला. आपण आवाज शिकलोय की नाही? माझ्या तोंडातून किती आवाज आले? जा ला, 2 आवाज आले की नाही? आता आपल्याला हे बघायचे कशाचा आवाज पूर्ण आला बरं. पण तुम्हाला दिसतंय हे पहिलं जे चित्र आहे की नाही अक्षराचं, ते ज आहे कुठेतरी आणि ते तोडलंय. आणि हे या पूर्ण आहे आणि हे ला पण पूर्ण आहे. अजून एकदा उच्चार करा पाहू. जाला. म्हणा जाला. पूर्ण आवाज कशाचा येतोय? या आणि लाचा, है की नाही. म्हणजे जसं दिसतंय तसाच आवाज येतोय. अजून एकदा अनुभव घेऊया. जाला. मी काय सांगितलं होतं? जो तोडले या पूर्ण आहे, ला पूर्ण आहे, तसंच लिहिले आणि आवाजसुद्धा तसाच येतोय. म्हणजे ज या अक्षराचा आवाज अर्धा ऐकू येतो म्हणून ते अक्षर कसं लिहिलंय? अर्ध लिहिलंय. य या अक्षराचा आवाज पूर्ण ऐकू येतो म्हणून तो पूर्ण लिहिला आहे. बरोबर. आपण ते वाचताना ज्याला असे वाचन करतो. मग जयाला म्हणायचं का? नाही. ज पूर्ण आहे का? ज या अक्षराचा उच्चार आपण पूर्ण ज करतो. य या अक्षराचा उच्चार आपण पूर्ण य करतो. परंतु ज्या जचा उच्चार तुम्ही पूर्ण करता ते ज असं दिसतं का? हुशार आहात तुम्ही. ते असं दिसत नाही. म्हणून हे ज हे अक्षर कसं आहे? अर्ध आहे. म्हणून ज्याला त्याचा अर्धा उच्चार आहे. अजून काही शब्द पाहूया तर मग चला. बघा, काय आहे हा शब्द? फस्त. किती आवाज आले? पूर्ण आवाज कशाचा आला? फ आणि तचा. बघा, फस्त. स जर ह्याच्यात पूर्ण असता तर कसा आवाज आला असता बरं? फसत. आणि आता कसा येतोय? फस्त. म्हणजे सचा सुद्धा आवाज कसा ऐकू येतोय? अर्धाच ऐकू येतोय. आणि कोणते आवाज पूर्ण ऐकू येतात? फ आणि त.
बघा फस्त. बघूया पुढचा शब्द रस्ता. काय आहे? रस्ता. कोणते आवाज पूर्ण आलेत? र आणि ता. कशाचा आवाज अर्धा आलाय? सचा. एकदम बरोबर. जाऊया पुढे. बघा तक्ता. काय आहे? तक्ता. तक्ता. त आणि ता पूर्ण आणि क अर्ध. मुक्ता. याच्यामध्ये पण क अर्ध आले, मू पूर्ण आले, ता पूर्ण आले. आता हा शब्द पाहूया मित्रांनो. काय आहे हा शब्द? गठ्ठा. काय आहे? बघा गठ्ठा. म्हणा गठ्ठा. आहे की नाही? इथं काय केलं आहे आपण? अर्ध ठ खालच्या ठला जोडलाय, पण ठला ठ जोडलाय, पण पहिलं ठ कसं आहे? अर्ध आहे, पण हा लिहिला जातो असा. लिहिताना असा लिहिला जातो. आणि मग हा शब्द वाचताना ठ या अक्षरावर जोर देतो आपण. बघा गठ्ठा. गठ्ठा. बरोबर? ओके. बघा हो मित्रांनो, आता इथं मी काही यादी आणली आहे. हे तिरप्या ज्या रेषा आहेत ना, त्याचा अर्थ काय आहे बरं? ऐवजी. आहे की नाही? थोडं मनामध्ये वाचा. तुम्ही ही अक्षरं पाहिली आहेत ना? कोणती अक्षरं? जी काळी गडद दिसत आहेत ती पाहिली आहेत? हे कोणते शब्द आहेत? हे सुद्धा शब्द जोडाक्षरयुक्त शब्द आहेत. बरोबर. बघा अक्कल, तक्ता, क्वचित आणि सुट्टी पहिल्या ओळीतले. हे की नाही? सुट्टी. हो की नाही? बघा असं लहान करूया. अक्कल, तक्ता, क्वचित आणि सुट्टी. काय म्हणतायत बरं हे? का बरं असे लिहिले दाखवले असतील? उभी जोडलेली अशी अक्षरे दिसायला जास्त बरी दिसतात. हे दुसरं अक्कल. है की नाही? तक्ता, क्वचित दिसतात तुम्हाला? पहिल्या लाईनचे सगळे एका खाली एक. बघा कसे लिहिलंय. ड ला ड जोडलंय, द ला मा जोडलाय, न ला न जोडलंय, पण इकडे ड च्या खाली ड लिहिलाय, क च्या खाली क लिहिलाय. यामध्ये दोन्ही प्रकारचे फायदे आहेत मित्रांनो. ही जी अक्षर आहेत ना, ही दिसायला फार छान दिसतात. बघा याच्यापेक्षा, या पहिल्या अक्कलपेक्षा हे दुसरं अक्कल जे शब्द आहे ना, हा दिसायला छान दिसतो. आणि जागा पण कशी लागते बरं? कमीच लागते. एकाच अक्षरा एवढी जागा लागते. आणि याला जागा जास्त लागते. इथे पूर्ण क अर्ध दिसते आणि इकडे क पूर्ण दिसते. याला जागा जास्त लागते. मांडणी आडवी होते, याची मांडणी उभी होते. परंतु आपल्याला अक्षरांचा क्रम कळतो मित्रांनो. इथे बघा, इथे कळतो की नाही? बघा हा शब्द बघा, तक्ता. मी असा लिहिला होता का आत्ता? याच्या आधी तुम्हाला नव्हता लिहिला. मला पण तेच सांगायचं की आपण लिहिताना असा लिहिण्याचा कंटाळा करतो. मग आता मी पण नाही करणार तुमच्यासोबत, असंच लिहिणार. बघा कसा क्रम आहे. त क ता. है की नाही? क्रम पण दिसतो. समजा
ततप काही अर्थ येतो का? येतो. शुद्ध शब्द लिहितात बघा. आपण आपल्याकडे असेल तो, इथे आहे आपल्याकडे तो बघा. हा जो क्रम आहे ना मित्रांनो, जोडाक्षरामध्ये सुद्धा अक्षरांचा क्रम आहे, हे लक्षात घेऊया. बुद्धी, बुद्धी, इकडचं बुद्धी हे बघा, हे जे बुद्धी आहे ना, खाली ध जोडलंय उभं. मग अगोदर आपण ध म्हणतो का बरं? बुद्धी. द कसा आहे? सायलेंट आहे. म्हणून इथे मात्र दचा पाय जो मोडलाय ना, हा आपल्याला ठळक दिसतो आणि क्रम पण दिसतो. दच्या नंतर धच असतो, पण इथे ध आधी आणि नंतर द जोडलाय. हा चुकीचा क्रम आहे मित्रांनो. आलं लक्षात? इथे द्वितीयला पण तसंच केलंय, इथे महत्त्वाला पण तसंच केलंय बघा. त्यामुळे आपण काय करूया? काय करूया बरं? क्रमाने जाऊया. बरोबर. आता हा बघा, क्वचित आहे का? इथे क्रम दिसतोय का? उभा नाही. हा पहिला क्वचित बरोबर आहे. क, क आणि व, अर्ध क, क्व. उच्चार पण करायला जसा दिसेल तसाच उच्चार येतो पटकन शब्द बघितला की. मी परत परत सांगतेय बरं का मित्रांनो, की जोडाक्षरयुक्त शब्द हा जसा उच्चारला जातो तसाच लिहिला जातो. पण असं म्हणतात की जोडाक्षरयुक्त शब्द लिहायला फार अवघड असतात. बिलकुल अवघड असतात मित्रांनो. जसा उच्चार तसं लेखन. बघा, किल्ली, किल्ली, तसाच उच्चार आहे. द्वितीय, अड्डा, पद्मा. बघा, दच्या नंतर मा, कसा द तोडला इथे. आणि इथं काही ओळखू येते का दुसऱ्या ह्याच्यात? माच ओळखू येतोय. अन्न, हे की नाही? तर शब्दसुद्धा कसे लिहायचे? आडव्या जोडणीतले, उभ्या जोडणीतले लिहायचे नाही. ते दिसायला छान दिसतात, पण अक्षरांचा क्रम त्यामुळे नक्कीच नीट कळत नाही. जोडाक्षरांचे उच्चार नीट केले नाहीत तर ते लिहितानाही चुकू शकतात बरं का. हे मी आत्ताच सांगितलंय तुम्हाला, की जसा उच्चार तसं लेखन. कारण त्यात कोणती अक्षरे कोणत्या क्रमाने जोडली आहेत हेच आपल्याला समजलेलं नसतं. बघा, ह्याच्यात सुद्धा समजते का? मी आत्ता जे सांगितले, क ला क आहे काही क्रम. बघा, इथं ध ला द जोडले, द जोडले, डबल द. कळते काही? रद्दमधलं द येते, हे शुद्धमधलं, बुद्धमधलं, सुद्धामधलं, बुद्धीमधलं ध आहे. आणि हे अक्का, हे की नाही? अक्कल, बक्कल, शक्कल, हे शब्द आहेत की नाही? हे उभ्या मांडणीतले शब्द आहेत. हे दिसायला खूप छान दिसतात, पण हे अक्षरांच्या क्रमानुसार नाही आहे. आणि मग उच्चारसुद्धा आपल्याला एकदम बरोबर येत नाही. आणि आपण तर म्हणतो जोडाक्षरांचं लेखन हे जसा उच्चार तसं लेखन. मग हे चुकीचं आहे की नाही? हे नको. आपण हे पाहायला सुद्धा नको. हे असं करूया. क, द, द, क, क, ध, द आहे. अशा आडव्या लाईनमधलं, आडव्या मांडणीतलं, आडव्या जोडणीतलं मांडणी म्हणता येणार नाही, हो की नाही? ह्याला जोडणीच म्हणावं लागेल. ही आडवी जोडणी आहे. जोडाक्षरामध्ये अक्षरांची काय केली जाते? जोडून आडवी जोडणी केली जाते आणि मग जोड अक्षर तयार होतं. जोडून अक्षर. पूर्ण अक्षर असं म्हणलं नाही बरं का मी. डबल अक्षर ओळख असं म्हणताल परत तुम्ही, बिलकुल नाही. म्हणूनच ह्या आडव्या मांडणीतले जे शब्द आहेत ना जोडणीतले, हे शब्द शब्दकोश, लेखनकोश नेहमी पाहत जा. कारण त्यामुळं शब्द कसे लिहावेत, कसे लिहू नयेत हे सुद्धा कळतं. तुमच्या धड्याच्या खाली असतात की नाही, ते पण वाचत जा तुम्ही.
तुम्हाला मराठी भाषा छान करायची आहे ना? मग झाली ना जोडाक्षरांची ओळख? झाली की नाही? आडव्या जोडणीतले शब्द मग लिहाल ना? शब्द सांगू? नाही, तुम्ही लिहिणार आहात, मला माहिती आहे. तुम्ही नक्की लिहिणार आहात मित्रांनो. कोणते शब्द लिहिणार आहात? जोडाक्षर युक्त. कोणते शब्द लिहिणार आहात? जोडाक्षर युक्त. तुम्ही पण सांगता ना? सांगा बरं. रट्टा, अन्ना, है की नाही? बिल्ला. बघा मी म्हटलं तसं. आता ल वर ल येईल का? नाही. तर ल अर्ध येईल, पूर्ण ला येईल. अण्णामधलं न अर्ध येईल, पुन्हा ना येईल. हो की नाही? अजून सख्खा, है की नाही? पाण्यात. आणखीन कोणते शब्द लिहिणार आहात? माझ्या, त्याचे, पिशव्या, पेट्या, असे अनेक शब्द तुम्ही आता लिहून काढा. आणि जोडाक्षरयुक्त शब्द लिहिताना मांडणी ही, जोडणी ही आडवी करा. म्हणजे जसा उच्चार तसं लेखन आणि अक्षरांचा क्रमसुद्धा योग्य असेल. भेटूया तर मग. धन्यवाद.